विठुरायाच्या भेटीची वेळ जसजशी जवळ चालली आहे तसतसा वारकऱ्यांचा उत्साह हा आणखी वाढत चाललाय। याच वारीमध्ये विठुरायाला कोकणी भाषेतून हाक मारली जाते। अशाच एका दिंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी यांनी। पांडुरंगाला कुठल्याही भाषेत जरी हाक मारली तरी तो ओ देतो असं म्हणतात। हे सगळे जे जमलेले आहेत हे कोकणी भाषेत आपल्या लाडक्या पांडुरंगाची गाणी म्हणत आहेत। हा एक वारीतला वेगळा रंग आहे जो आपल्याला सातारा जिल्ह्यातून पुढे दिसत असतो। ही सगळी जी मंडळी आहेत ही रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून आलेली आहेत। त्यांच्या वेशभूषेवरून आणि त्यांच्या भाषेवरून तुम्हाला काहीतरी वेगळेपणा जाणवत असेल तर अर्थातच ते कोकणीमध्ये आपल्या लाडक्या पांडुरंगाची गाणी म्हणतायत। आपल्याबरोबर त्यांचे काही सदस्य आहेत, आपण त्यांना विचारू। दादा, मला सांगा, कोकणाचा असा काय वेगळा रंग असतो की जो तुम्ही या सगळ्या गाण्यांमधून दाखवताय? प्रत्येक गाण्यातून अलग अलग वर्णन असतं पांडुरंगाचं, त्या वर्णनाप्रमाणे हे गाणे म्हणत असतात। आता हे काय म्हणतायत नेमकं? हे पांडुरंगाला भेटायला जाण्यासाठी गाणे म्हणतात। आणि कोकणातून दरवर्षी सातारा जिल्ह्यातून महाडमधनं बरेच वेळेला वेगवेगळ्या दिंड्या येतात, तर आता ही तुमची दिंडी, तुम्ही सगळे कुठून आलेला आहात? आम्ही आळंदी ते पंढरपूर, आळंदीवरून पायी चालत। आणि मला सांगा की किती वर्ष तुम्ही हा प्रवास करताय? जवळजवळ 40 वर्ष आम्ही प्रवास करतोय। हा जो एक रंग आहे, म्हणजे बहुतेक जे सगळी मंडळी असतात ती सातारा जिल्ह्यातून, पुणे जिल्ह्यातून येतात, पण हा कोकणचा एक वेगळा रंग तुम्हाला काय अनुभव देऊन जातो? कोकणचे रंग म्हणजे आमच्याकडे हा परमार्थ नाही आहे। कोकणामध्ये आम्ही मासेमारी धंद्याचं करत असतो, पण आमच्याकडे हा परमार्थ नाही आहे। पण आम्हाला कुठल्या स्वानंद स्वामीने आम्हाला आणलं आणि तेव्हा आमचा हा वारसा म्हणजे वारकरी संप्रदायाचा वारसा आम्हाला चालू झाला आहे। तिथपासून हा आम्हाला सोहळा बघायला मिळाला। आता आम्ही लोक पूर्णपणे मासेमारी धंद्यामध्ये गुंतलेले असतो, कारण कुठलं आमचा ह्या परमार्थाविषयी नातं कुठलंच नव्हतं। कारण मत्स्यमारी आणि मासे विकणे हाच आमचा पर्याय धंदा। वारकरी संप्रदायामध्ये काय आहे, कसं नाचायचं, काय खेळायचं हे कोणाला माहिती नव्हतं, पण स्वानंद स्वामींनी आम्हाला हा मार्ग दाखवला। तिथपासून आम्ही ह्या वारकरी संप्रदायामध्ये कोकण किनारपट्टी, दिघी, भरोटकोल, आदगाव, जीवना, हरणैपाच हे सर्व लोक आम्ही ह्या वारकरी दिंडीमध्ये आले। आणि ते पण मावळीच्या रथाच्या पुढं 9 नंबर दिंडी क्रमांक परतळे दिंडी, या दिंडीमध्ये आम्ही सर्वजण रत्नागिरी जिल्ह्यात हरणैपाच चालत असतो। आणि एकूणच तुम्ही इतकी वर्ष ही सगळी दिंडी करता आहात, तर वेगवेगळ्या वारकऱ्यांचे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळत असतील, त्यांचे काही खेळ पण खेळायला मिळत असतील, किंवा तुमचे हे सगळे कोकणी गाणी आहेत ही तुम्ही त्यांना शिकवत असाल, तर वारीतला एकूणच अनुभव कसा असतो? वारीचा एकूणच अनुभव सांगायचं म्हटल्यानंतर वारीची परंपरा अशी आहे की ते मालिकेनुसार चालत असतात, अभंग मालिकेनुसार चालत असतात। जसे आखून दिलेले आहेत, समजा काही मालिका आखून दिलेल्या आहेत त्याप्रमाणेच चालत, मालिकेप्रमाणे चालत असतात। निश्चितच वारकऱ्यांचे वेगवेगळे रंग या वारीच्या दरम्यान अनुभवायला मिळतात। तसाच हा एक रंग आहे कोकणचा अस्सल मातीतला रंग, आणि हा एक रंग पण विठुरायाची एक वेगळी भक्ती दाखवून देतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, खुडूस। झी 24 तास, एक पाऊल पुढे।